नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग आज आपण कटोरी ब्लाऊजचं इथे टीचिंग बघणार आहोत. तर बरेच वेळा काय होतं, आपण ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवतो, परंतु काय होतं, कटोरी ब्लाऊज कसं पण शिवा तुम्ही, किती पण इंचाचा टक्स घ्या तरी सुद्धा टोक हे दिसतं. तर वन साइड जर पल्लू आपल्याला घ्यायचा असेल आणि कसं आहे, प्रिन्स कट ब्लाऊज आपण शक्यतो वन साइड घ्यायचा असेल तर प्रिन्स कट शिवतो आपण. परंतु कसं, प्रिन्स कट ब्लाऊजची शिलाई ही जास्त असते कटोरी ब्लाऊज पेक्षा. ओके. तर मग बरेच म्हणजे जे गिराईक असतात ते कटोरी ब्लाऊज शिवतात आणि त्यांना टोक पण दिसलेलं आवडत नाही किंवा थोडं सुद्धा टोक आलेलं ते आवडत नाही. जर तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवत असेल आणि जर तुमच्यासोबत असं ब्लाऊज मध्ये जर टोक येत असेल कटोरी ब्लाऊजला, तर अशा वेळेस तुम्हाला जर टोक नको हवं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी मी आज अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त म्हणजे टेन्शन घेण्यासारखं पण नाही की तुम्ही डबल कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून आणि ह्या पद्धतीने टीचिंग करू शकता. तर सिंगल कटोरी मध्येच आपण डबल कटोरीचं इथे कन्वर्ट करणार आहोत. म्हणजे टक्स, आडवा टक्स कशा पद्धतीने टीच करायचा आणि जो नोक दिसतो म्हणजे टोक दिसतो कटोरीचा, तो कशा पद्धतीने टीच करायचा ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याच पद्धतीने बऱ्याच ताईंची कमेंट्स होती की ताई, जुन्या ब्लाऊजवरनं जर ज्यावेळेस तुम्ही नवीन ब्लाऊज शिवता ते फिटिंग करता, तर ते जुन्या ब्लाऊजवरनं चेकिंग करून दाखवा. म्हणजे कशा पद्धतीने चेक करायचं की जेणेकरून जे ब्लाऊज तुम्ही कस्टमरचं शिवत असतील किंवा ते कशा पद्धतीने परफेक्ट आलेले आहेत ते कसं समजणार, तर ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2-3च पॉइंट इथे लक्षात ठेवायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आता ह्या ब्लाऊजचं आपलं परफेक्ट इथे टीचिंग झालेलं आहे. तर हे सिंगल कटोरी ब्लाऊज आहे, हे नेहमीचं गिराईकचं ब्लाऊज आहे माझ्याकडे. तर हे 44 याचं ब्लाऊजवरनं, जुन्या ब्लाऊजवरनं माप घेऊन ते पण सांगितलेले आहे. त्याच्यानंतर मी त्याचं पेपर कटिंग सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचं हे ब्लाऊजचं टीचिंग सुद्धा, कटिंग आपण कसं करतो ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. तर याचं टीचिंग सुद्धा संपूर्ण तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर याच्यामध्ये ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. मेन म्हणजे आजचा आपला टॉपिक म्हणजे कटोरीला टोक येऊ नये, म्हणून त्याच्यासाठी आपण सिंगल कटोरीमध्येच कशा पद्धतीने टक्स आडवा घेतलेला आहे तो तुम्हाला इथे मी समजावून सांगितलेला आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने टीचिंग करून बघा, नक्कीच तुम्हाला 100% त्याच्यामध्ये रिझल्ट येणार. कुठेही ब्लाऊज वगैरे खराब होत नाही. हे गिराईकचे ब्लाऊज आहेत, तुमच्या समोर म्हणजे उदाहरण म्हणून फॉर एक्झाम्पल मी ब्लाऊज सुद्धा दाखवत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे विश्वास ठेवून तुम्ही टीचिंग करून बघा. आणि जुनं ब्लाऊज सुद्धा इथं आहे. तर ह्या जुन्या ब्लाऊजवरनं मी इथे तुम्हाला अगदी कशा पद्धतीने हे ब्लाऊज आहे याच्यावरनं माप घेऊन तुम्हाला प्रॉपर मुंड्याचं माप बरोबर आलेलं आहे की नाही, बाहीचा घेर व्यवस्थित आलेला आहे, कमरेचं मेजरमेंट आपण घेतलेलं आहे ते बरोबर आलेलं आहे की नाही, ते कसं चेक करायचं जुन्या ब्लाऊजवरनं टीचिंग पूर्ण झाल्यानंतर ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही स्किप करत करत जर बघितलं तर तुम्हाला जे काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या लक्षात राहत नाही आणि एखादी जरी टिप्स सुटली की मग ब्लाऊज बिघडतो. नाही, आपल्याला हे माहिती, स्किप करा, पुढे बघा. तर ते तसं न करता तुम्हाला संपूर्ण एखादा व्हिडिओ बघितला ना, तुम्ही कोणताही बघा, संपूर्ण बघायचं आहे आणि त्याचे ते टिप्स आहेत ना ते फॉलो करायचे आहेत. तर एकाच व्हिडिओमध्ये कधीही टिप्स दिल्या जात नाही, कारण तो व्हिडिओच खूप मोठा होतो आणि ब्लाऊज मध्ये जितकं पाहिजे तितकं शिकण्यासारखं आहे. तर तुम्हाला जितकं पाहिजे तितकं जे अनुभव मला येतात ते मी तुमच्या बरोबर शेअर करत असते. तर इथे आपण आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता, आपण कटोरी ब्लाऊजचं इथे जे मी तुम्हाला इथे ब्लाऊजवरनं, जुन्या ब्लाऊजवरनं माप घेऊन त्याचं कटिंग दाखवलं होतं, तर त्याच ब्लाऊजचं इथे आपण टीचिंग बघणार आहोत. तर ऍक्च्युली कटोरी ब्लाऊज आहे, परंतु ते सिंपल कटोरी ब्लाऊज मधून आपण डबल कटोरीचं कसं कन्वर्ट करायचंय. तर बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच मैत्रिणींना डबल कटोरी पण नको पाहिजे आणि टोक पण दिसायला नको पाहिजे. तर अशा वेळेस कशा पद्धतीने जुगाड करायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि खूप सुंदर असे ब्लाऊज दिसतात. तर हे नेहमीचं कस्टमर आहे, तर त्याचे नेहमी ब्लाऊज मी ह्या पद्धतीने शिवते. तर चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते, कारण बऱ्याच मैत्रिणींना कटोरीला टोक आलेले आवडत नाही आणि त्याच्यामुळे ब्लाऊज तर खूप परफेक्ट बसतो, परंतु कटोरीला टोक आल्यामुळे ना थोडंसं क्लायंट पण नाराज होतात. तर त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ही ट्रिक्स वापरू शकता. तर सर्वात पहिल्यांदा इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे जोडून घेतलेले आहे. हे बघा, कारण अस्तर वगैरे कसं जोडायचं ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर मी इथे जोडून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता आपण इथे जोडून घेतलेलं आहे.
तर हे आपले कटोरीचे दोन्ही पार्ट आहे. तर आता मेन म्हणजे आपण इथे टक्स घेणार आहोत. ओके, तर या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आपण. इथे फोल्ड केल्यानंतर आपलं टक्सची रुंदी आपण इथे घेणार आहोत. मेन जो आपला टक्स आहे तो तुम्हाला शिवून घ्यायचा आहे इथे. ओके, तर इथे मी बरोबर टक्सची रुंदी ही 2.25 इंचावरती मार्किंग केली आणि इथून आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. 3 इंचावरती मार्किंग करून आणि इथे आपल्याला टक्स हा शिवून घ्यायचा आहे. आता इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आणि जो साईडचा कपडा आहे एक्स्ट्रा तो मी इथे कट करून घेते आणि तुम्हाला इथे फोल्ड करायचा असेल तर तुम्ही फोल्ड सुद्धा करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने आपली ही कटोरी झालेली. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, हा जो टोक असतो तो पुढे येतो म्हणजे दिसतो आपला. ओके, जर सिंपल अशी सॉफ्ट साडी असेल त्यावेळेस दिसतं. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, आपल्याला कटोरी ही उलटी करायची आहे. ओके, आपली ही नॉर्मल कटोरी इथे टीच झालेली होती. तर इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा. जो हा टोक आहे तिथून आपल्याला बरोबर अशी फोल्ड करायची. जशी फोल्ड होत असेल इकडे पण जसा शेप होत असेल त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या शेप मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथून जवळजवळ 2 लाईन वरती आपल्याला आणि इकडे अगदी 1 दाबाचं अंतर घेऊन तुम्हाला इथे शिलाई द्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने इथे मी हे टोक आहे ते शिलाईमध्ये दाबून घेतलेले आहे. आता आपण अशा पद्धतीने ही कटोरी ओपन करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कटोरीचा कुठेही टोक वगैरे दिसत नाहीये आणि आपली कटोरी ही ती कुठेही कमी होणार नाही. ओके, तर आता आपण साईड पार्ट हे कटोरीचा त्याला आपण इथे जोडून घेणार आहोत. तर दोन्ही साईड पार्ट कटोरीचे ते पण मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून ठेवला होता. आता कटोरी जोडताना आपल्याला ह्या पद्धतीने इथून जोडायचंय. ओके, वरच्या बाजूने गळ्याच्या साईडने आपण सुरुवात करणार आहोत इथे. तर इथे तुम्ही बघू शकता आपली कटोरी अगदी अगदी करेक्ट आपली इथे जोडली गेलेली आहे. कुठे सुद्धा आपला म्हणजे कटोरीचा साईड पार्ट किंवा कटोरीचा पार्ट हा कुठेही एक्स्ट्रा आलेला नाहीये. अगदी परफेक्ट आलेला आहे. आता इथे आपण जे एक्स्ट्राचा धागा वगैरे होता ते व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर हलकसं आपल्याला इथे तुम्ही बघू शकता ज्यावेळेस इथे तुम्हाला मी नेहमीप्रमाणे म्हणते की टक शिवून झाल्यानंतर थोडंसं 2 लाईनचं आपल्याला अशा पद्धतीने कटोरीला शेप देऊन घ्यायचंय. आता इथे आपण योगपट्टी जोडून घेणार आहोत. तर योगपट्टी जोडताना अशा पद्धतीने आपण जोडणार आहोत. हे बघा इथे आपली योगपट्टी पण जोडून झालेली आहे. तर सुंदर असा आपला कटोरीला शेप आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे कमी जास्त मागे पुढे कपडा होत असेल तर तो आपल्याला बरोबर कट करून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा बघायचं आहे तुम्हाला. तर अगदी स्ट्रेट आपला आलेलं आहे. जर मागे पुढे होत असेल सरळ नसेल तर ते आपल्याला इक्वल मध्ये व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचंय. या छोट्या छोट्या फिनिशिंग तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आणि हलकसं 2 लाईनचं हे बघा या पद्धतीने हा भाग थोडासा पुढे येतो तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा असतो. तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा कटोरीचा पार्ट मी इथे जोडून घेणार आहे. तर खूप सुंदर असा शेप आपला इथे कटोरीला आलेला आहे. तर फायनल लुक तुम्ही इथे बघू शकता आपला. तर तुम्हाला अशा पद्धतीने जर टोक कस्टमरला आवडत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने टोक हा गायब करू शकता. आता इथे मी दुसरा पण कटोरीचा साईड पार्ट याच पद्धतीने शिवून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचा आपला इथे पार्ट जोडून झालेले आहे. तर हे बघा या पद्धतीने कटोरीचे आपले दोन्ही बाजूचे पार्ट इथे अगदी परफेक्ट जोडून झालेले आहेत. तर जर तुम्हाला डबल कटोरीचं असं कटिंग येत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सिंगल कटोरी पासून डबल कटोरीचं ब्लाऊज ह्या पद्धतीने शिवू शकता आणि कुठेही खराब होत नाही किंवा बिघडत नाही. अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतात. तर ह्या पद्धतीने मी इथे आपलं हे
डबल सिंगल कटोरीपासून डबल कटोरीचे ब्लाऊज कसं टीच करायचं, किंवा तुम्हाला टोक आवडत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने टीच करू शकता. आता इथे आपल्याला संपूर्ण ब्लाऊजची सुद्धा फिटिंग मी दाखवणार आहे. तर त्याच्या आधी आपल्याला बॅक साईडचा गळा वगैरे टीच करून घ्यायचा आहे. तर मी इथे गळा वगैरे अजून टीच केलेला नाहीये. तर बॅक साईडचा मी गळा वगैरे इथे रेडी करून घेत आहे. आता इथे आपण बॅक साईड तयार करून घेतलेली आहे. तर आता इथे आपल्याला फ्रंट साईडचा पार्ट सुद्धा मी इथे हुक आय करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे हुक आयची पट्टी असते ना, ती इथे लावून घेतलेली आहे. तर आता इथे आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहे. तर आपल्याला बॅक साईडचा पार्ट हा सीधा ठेवलेला आहे आणि फ्रंट साईडचा पार्ट हा उलटा ठेवून आपल्याला इथे शोल्डर जॉईंट करायचे आहेत. तर इथे शोल्डर आपल्याला बरोबर अर्धा इंच दाबायचं आहे शिलाईमध्ये. तर अशा पद्धतीने शोल्डर इथे आपण जॉईन करून घेतलंय. आता आपल्याला फिटिंगच्या साईडला स्लीव जोडायची आहे. तर स्लीव जॉईन करण्याआधी तुम्हाला माहिती आहे आपली जी टिप्स असते ती तुम्हाला इथे लक्षात येईलच. तर इथे खालीवर कपडा होत असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे, आणि होत असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय, थोडंसं नॉर्मल असेल तर कट करून घ्यायचंय. जास्त उरत असेल फ्रंट साईडचा पार्ट वगैरे तर तुम्हाला इथे थोडीशी टीच करून घ्यायचंय. ओके, म्हणजे शिलाई दाबून घ्यायची, म्हणजे ते जेणेकरून इक्वल मध्ये बॅक आणि फ्रंटचा पार्ट तुमचा इथे होणार आहे. तर सेम त्याच प्रोसेसने मी दोन्ही साईडला इथे चेक करून घेत आहे. आता इथे व्यवस्थित चेक करून घेतलंय. आपल्या दोन्ही पार्ट थोडंफार एखाद लाईनचं कमी जास्त होतं ते आपण इथं इक्वल मध्ये कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर शोल्डरच्या इथे सुद्धा थोडंफार आपल्याला चेक करून घ्यायचंय, आणि कमी जास्त मागे पुढे कपडा असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे स्लीव जॉईन करायची. तर फ्रंट बाजूचा भाग हा खोलगट असतो, तर ही आपली खोलगट बाजू आहे. तुम्ही इथे बघू शकता खोलगट बाजू इथे आहे. तर ती फ्रंट बाजूला ठेवायची आपल्याला, आणि स्लीव्ह ही उलटी ठेवून आपल्याला इथे जॉईन करायची. सेंटर पासून मी नेहमी जॉईन करत असते. तर इथे परफेक्ट आपलं असं टीचिंग झालेलं आहे स्लीवचं. तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे पण स्लीव्ह मी इथे अटॅच करून घेणार आहे. आता इथे आपलं स्लीव जॉईन झालेले आहे दोन्ही बाजूच्या. तर तुम्ही इथे बघू शकता. आता इथे मी बॅक साईडचं सेंटर जवळ हे आपलं पार्ट ठेवायचं आहे, आणि आय पट्टी आपल्याला सोडून नेहमीप्रमाणे आपण जशी फिटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे फिटिंग करायची. ओके, तर इथे फिटिंग करण्याआधी आपल्याला हे चेक करून बघायचं आहे की आपलं इथे कमी जास्त खालीवर कपडा होतं की नाही ते चेक करून घ्यायचंय. जर होत असेल तर तुम्हाला फिटिंग करण्याच्या आधीच तुम्हाला इकडे ते व्यवस्थित इक्वल मध्ये करून घ्यायचंय. आता इथे जो थोडासा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर तो मी आधी न कट करता मी नंतर शिलाई दिल्यानंतर कट करत असते, कारण कमी जास्त नको व्हायला म्हणून मी कट करत असते नंतर. ओके,
तर ह्या पद्धतीने थोडासा एक्स्ट्रा येतो, तर तो मागे पुढे होत असेल तर मग तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग ह्याच पद्धतीने सीधा ठेवलेला आहे आपण ब्लाऊज. ओके, आणि आपल्याकडे वरलाक आपण करणार नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला सीधं ठेवून शिलाई मारायची आहे. नंतर आतमधून फोल्ड करून मग नंतर आपण फिटिंगच्या लाईन शिलाई देणार आहोत फायनल. आता इथे आपली दुसऱ्या साईडला पण शिलाई देऊन झालेली, एक्स्ट्राच फॅब्रिक मी कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला ब्लाऊज हे उलट करायचं आहे आणि उलट्या साईडने परत एक एक शिलाई देऊन द्यायची आपल्याला दोन्ही बाजूला. ओके, म्हणजे दोन्ही साईड पार्टला आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे. आता इथे आपण एक एक शिलाई देऊन घेतोय. तर ह्या बाजूला एक शिलाई द्यायची नॉर्मल, आणि नंतर आपण ब्लाऊज पिसावरनं फिटिंग करणार आहोत. ओके, म्हणजे बऱ्याच त्यांची कमेंट्स होती की ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजवरनं फिटिंग करता म्हणजे करता त्यावेळेस तुम्ही दाखवा, तर आपण ब्लाऊजवरनं फिटिंग बघणार आहोत यावेळेस. आता इथे शिलाई देऊन झालेली, तर आता आपल्याला फायनल फिटिंग करायची. ते फिटिंग करण्यासाठी आपण जे जुनं ब्लाऊज आहे ते घेतलेलं आहे इथे कस्टमरचं. ओके, तर आता सर्वात पहिल्यांदा आपण स्लीवचा घेर बघूया. तर स्लीवचा घेर इथे मोजून घ्यायचा आहे. आपण सर्व मेजरमेंट ऑलरेडी घेतलेले होते, तरी सुद्धा तुम्हाला ब्लाऊजवरनं जर फिटिंग करायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही मोजून घेऊ शकता. इथे 7.5 इंच आहे, तर स्लीवची सुद्धा मार्किंग इथे आपण 7.5 इंचावरतीच करणार आहोत. अगदी परफेक्ट घ्यायचं आहे. स्लीव्स जे आपण आता टिचिंग करतोय ब्लाऊज ते व्यवस्थित स्ट्रेट ठेवायचं आहे, आणि ते मी 7.5 इंचावरती मार्किंग केली. ओके, त्याच्यानंतर आता मुंडा राऊंड घ्यायचा आहे आपल्याला. तर मुंडा राऊंड इथे तुम्ही बघू शकता आपलं जॉईंट कुठे आहे, इथे एंड होत आहे, आणि इथून आपल्याला हा मुंडा राऊंड पण चेक करून घ्यायचा आहे. ओके, तर मुंडा राऊंड इथे आपला 9.5 इंच आहे. तर 9.5 इंचावरती आपण इथे पण मार्किंग करून घेणार आहोत. हे बघा, 9.5 इंचावरती इथे थोडंसं हलकंसं ओढून घ्यायचंय, जास्त पण ओढायचं नाहीये. ओके, अशा पद्धतीने 9.5 इंचावरती मार्किंग केलं. आणि त्याच्यानंतर कमरेचं फिटिंग मी तुम्हाला 2 प्रकारे ऑलरेडी दाखवलेले होते, परंतु आता इथे आपण डायरेक्ट चौथा भागच मोजतोय कमरेचा. तर इथे कंबर आहे 9.5 इंच, तर 9.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत. आयपट्टी सोडून द्यायची आयच्या साईडने मोजत असतील तर. ओके, अशा पद्धतीने 9 इंचावरती मार्किंग केलं. तर आता इथे आपली लाईन बघा, ड्रॉ केल्यानंतर आपली ही स्ट्रेट लाईन येते. हे बघा या पद्धतीने. तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊजवरनं जर फिटिंग करायचं असेल तर मोजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर फिटिंग करायची. नंतर आपण ही फिटिंग केल्यानंतर आपण परत नंतर ब्लाऊजवरनं चेक करून बघणार आहोत. जुन्या ब्लाऊजवरचं आणि नवीन ब्लाऊजवरचं कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घेत आहोत. परत साईडने दोन दोन शिलाई आपल्याला इथे द्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने 2-3 शिलाई इथे आपण देऊन दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण जे मोजून घेतलं होतं तेच आपल्याला मार्किंग इथे पण करायचे आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच प्रोसेसने आपण इकडे पण फिटिंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला पण फिटिंग करून घेतली आहे, आणि 2-3 शिलाई मी इथे पण एक्स्ट्रा देऊन घेतलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून कस्टमरची कमी जास्त तब्येत झाली तरी पण त्यांना उसवता येतं. आणि या पद्धतीने आता सीधं करून घेत आहे. आणि पायपिंग अजून आपली बाकी आहे. ऍक्च्युली हेवी साईजचा ब्लाऊज होता म्हणून मला पायपिंगसाठी इथे कपडा उरलेला नाहीये. तर इथे आपण गोल्डन कलरची पायपिंग त्याला मॅच झाली तर करणार आहोत. थोडंसं डार्क गोल्डन मध्ये आहे, नाहीतर मग आपण इथे हातशिलाची पट्टी शिवून देणार आहोत. ओके,
तर अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण ब्लाऊजची फिटिंग सुद्धा झालेली आहे. आता आपण इथे पायपिंग करून घेऊया आणि फायनल ब्लाऊजचा लुक कसा झाला ते पण सांगणार आहे आणि आपली जुन्या ब्लाऊजवरनं फिटिंग कशी चेक करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपलं ब्लाऊज हा रेडी झालेला आहे शिवून, तुम्ही इथे बघू शकता. तर खूप सुंदर असं तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज मध्ये तुम्ही इथे बघू शकता, तर कटोरी ब्लाऊज मध्ये तुम्हाला जर टोक नको हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे टक्स तुम्ही आत म्हणजे अगदी सेंटरला तुम्ही टिच करू शकता आणि टोक तुम्हाला थोडंसं शिलाईमध्ये ह्या पद्धतीने तुम्हाला दाबून द्यायचंय. म्हणजे 2 लाईनचं तुम्हाला कपडा इथे दाबायचं म्हणजे टोक जेणेकरून ते दिसणार नाही. ओके. तर आता आपल्याला मेन म्हणजे टॉपिक आपला हा होता की कटोरीला टोक येत असतील तर काही पण उपाय करून सुद्धा तुमचा टोक येत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने कटोरीला हा टक्स इथे शिवू शकता. ओके. म्हणजे सेंटरचा, तर याला डबल कटोरी सुद्धा म्हणतात आणि बॉम्बे कटोरी प्रॉपर डबल कटोरीची कटिंग मी फक्त त्याचा एकच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर त्याची कटिंग ही थोडीशी वेगळी असते, परंतु तुम्ही जर तुम्हाला डबल कटोरी येत नसेल म्हणजे कटिंग वगैरे येत नसेल आणि तुम्हाला अशा पद्धतीने सिंगल कटोरी जरी शिवत असेल, टोक दिसत असेल, तुम्ही ह्या पद्धतीने सिंगल कटोरीमध्येच ह्या पद्धतीने तुम्ही टक्स आडवा टाकू शकता. त्याच्यामध्ये फिटिंग मध्ये काही बदल होत नाही किंवा ब्लाऊज बिघडतो किंवा मार्जिन कमी पडते. फक्त आपण इथं टक्स पासून जे वरच्या बाजूला ह्या बाजूला थोडंसं तिरकस कट करतो ना, ते करायचं नाही. जोडून झाल्यानंतर थोडंसं उरलं तर कट करायचं, कारण इथे टिचिंग मध्ये आपला कपडा जातो, त्याच्यामुळे फक्त ते कट करायचं नाही. अदरवाईज आपलं अगदी परफेक्ट आपल्याला हा ब्लाऊज बसतो, कुठेही कमी जास्त होत नाही. इथे पायपिंग पण लावून झालेली कॉन्ट्रास्ट गोल्डन कलरची पायपिंग मी इथे केलेली आहे आणि थोडासा गळा हा थोडासा कमी आहे, कारण टीचर आहेत त्यांचं ब्लाऊज आहे हा, तर त्यांना गळा जास्त डीप नको हवं होतं, त्याच्यामुळे तो हा ब्लाऊज मी थोडासा कमी गळ्याचा शिवलेला आहे. आता इथे आपल्याला जुन्या ब्लाऊजवरनं फिटिंग कशी ओळखायची म्हणजे कशी चेक करायची ते आपल्याला इथे बघायचं आहे. बऱ्याच त्यांची रिक्वेस्ट होती, तर आपण इथे बघणार आहोत. आता जुन्या ब्लाऊजवरनं आपल्याला इथे फिटिंग जर चेक करायची असेल तर प्रॉपर कशी चेक करायची, तर कमरेच्या साईडने आपण सुरुवात करणार आहोत. तर जी आयपट्टी आहे ती आयपट्टी आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची. ओके. कारण प्रत्येक गिराईचं कसं प्रत्येक टेलर हा वेगवेगळी, कोणी 1 इंच 1.25 इंचाची असते, त्याच्यामुळे ती कमी जास्त असू शकते, त्याच्यामुळे ती डबल आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे. बघा मी फोल्ड करून घेतली आणि शिवलेला ब्लाऊज आणि मापाचा ब्लाऊज अगदी परफेक्ट कमरेच्या साईडने चेक करत घ्यायचं आहे, अगदी लेवलमध्ये पकडायचं आहे आणि कमरेच्या साईडने तो बरोबर पकडून आपल्याला अशा पद्धतीने चेक करत जायचंय. तर आपला हा ब्लाऊज परफेक्ट आलेला आहे की नाही ते बघायचं. इथे कमी जास्त कुठेही झालेला नाही माझा ब्लाऊज. जर तुमचा अशा पद्धतीने जास्त होत असेल किंवा कमी होत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, इथे शिलाईमध्ये कमी जास्त ऍडजस्ट करून घ्यायचं. ओके. आता हा कमरेचा म्हणजे कसं चेक करायचं ते आपलं इथे क्लिअर झालेले आहे जुन्या ब्लाऊजवरनं. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं, स्लीव्हचं पण स्लीव्ह डायरेक्ट तुम्ही लावून बघितलं ना जुन्या ब्लाऊजला तरी पण काही हरकत नाही. ओके. तर ह्या पद्धतीने मी डायरेक्ट लावून बघते इथे. तर माझी स्लीव्ह बघा अगदी परफेक्ट आलेली, कुठेही कमी जास्त झालेली नाहीये. तर ह्या पद्धतीने तुम्हाला चेक करून बघायचं आहे. त्याच्यानंतर आता मुंडा राऊंड सुद्धा काय करायचंय आपल्याला, अशा पद्धतीने इथे पकडायचंय आपल्याला आणि हे सुद्धा आपल्याला जुन्या ब्लाऊजचं सुद्धा मुंडा राऊंड इथे पकडून आणि शोल्डरच्या इकडे आपल्याला हे दोन्ही पण पकडायचे आहेत. हे बघा तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट आलेले आहे, कुठेही लूज वगैरे फिटिंग झालेलं नाहीये, कमी जास्त म्हणजे मुंडा राऊंड आलेला नाही. जे तयार शिवलेला ब्लाऊज आहे आणि जुना ब्लाऊज कस्टमरचा त्याचं मुंडा राऊंड सेम आलेला आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. तर आपलं हे परफेक्टच बसणार आहे. परंतु तरी सुद्धा आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे मी काय करणार आहे, आपलं जे चौथा भाग आहे ते चौथा भाग इथे मोजून घेणार आहे. तर इथे 11 इंच आलेलं आहे. तर ह्या सुद्धा कस्टमरचा जुन्या ब्लाऊजवरनं आपल्याला चेक करून घ्यायचंय, फक्त एकदा चेक करून घ्यायचं. तर 11 इंच परफेक्ट आलेलं आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. तर ह्या पद्धतीने आपल्याला चेक करायचे. आता कटोरी, इथे कटोरीचा हा शेप थोडासा वेगळा आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. थोडासा हा शेप कटोरीचा वेगळा आहे आणि माझा कटोरीचा शेप थोडासा वेगळा आहे. तर माझी कटोरी काढण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी आहे. आता हे त्यांचं जुना ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे त्यांनी कुठं शिवलं असेल ते माहित नाही, परंतु हा थोडासा वेगळा आहे. तर अशा पद्धतीने 6.5 इंच कटोरीची रुंदी आहे आणि माझी सुद्धा 6.5 इंच आहे. इथे बघू शकता. फक्त हा सेप आहे ना तो थोडासा चेंजेस आहे. ओके. बाकी अदरवाईज सर्व सेम घेतलेलं आहे. मागचा गळा सुद्धा परफेक्ट घेतलेला आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही. फक्त उंची माझी तयार ह्या ब्लाऊजची उंची थोडीशी मी जास्त घेतलेली आहे जुन्या ब्लाऊज पेक्षा, कारण कस्टमरने सांगितल्याप्रमाणे आपल्याला थोडीशी उंची वाढवायची होती, मग ती आपण वाढवलेली आहे इथे. तर अशा पद्धतीने जुन्या ब्लाऊजवरनं तुम्हाला हे चेक करून घ्यायचं. तर परफेक्ट आपला ते ब्लाऊज तयार झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.